चालू असताना तुकोबराया तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं अशी माझी तुमची इच्छा आहे. तुकोबरायांनी उत्तर देताना सांगितलं, देवा आई तू देशील, तू सामर्थ्यशाली आहे हे मला चांगलं माहिती आहे आणि तू देण्याकरता पात्र आहे याची मला जाण आहे. पण खरं सांगू का देवा आई, भौतिक सुखाला पात्र असणारी जी साधनं आहेत, ज्या गोष्टी आहेत त्या मी तुझ्याकडे मागून मी त्या गोष्टींचं करू काय? आई देवा तुला वाटत असेल मी तुझ्याकडे काहीतरी हातपाय पसरल्या करता येतोय, पण अजिबात नाही. तुकोबरायांचं उत्तर, तुकोबराया सांगतात, नाही तुझं काही मागत संपत्ती. हे देवा माझी तुझ्याकडनं कोणत्याही संपत्तीची अपेक्षा नाही, फक्त एक इच्छा आहे. कोणती? आठवण चित्ती असू द्यावी, तुझ्या चित्तामध्ये माझी आठवण राहावी, याच्यापेक्षा दुसरं मला काही सुद्धा नको. तुकोबरायांना परमात्मा विचारतात की तुकोबा अहो इतके भोग या ठिकाणी तुम्हाला भोगावे लागले, किती भोग? ऐका इकडे बघा. वयाच्या 13व्या वर्षी महाराज अनाथ झाले हे इथं बसलेल्या वारकऱ्याला बाबा माहिती आहे. आई गेली, बाप गेला, पुढे गेल्यानंतर दुष्काळ पडला. या दुष्काळामध्ये घरामधली 5 माणसं महाराजांनी स्वतःच्या डोळ्या देखत जाताना पाहिली. मोठ्या भावाची पत्नी गेली, स्वतःची पत्नी गेली, लाडका मुलगा संतोबा गेला. आई आणि बाप असे मिळून 5 जण एकाच वर्षामध्ये महाराजांनी स्वतःच्या डोळ्यासमोर जाताना पाहिले. पण आता ओ वारकरी ऐका इकडे बघा, तुकोबरायांना मात्र या ठिकाणी पुढेही जाऊन जीवाला शांतता मिळाली नाही. का बरं? परमार्थामध्ये आलेले तुकोबराया आता बाबा अंबाजीच्या काट्याचा मार तुकोबांना खावाच लागला. बोलेल मी तुमच्याशी ऐका. सालू मालूंना अभंग डोळ्या देखत नेले. महाराजांना बाबा काही बोलावंसं वाटलं नाही. गाढवावरनं धिंड असेल, इंद्रायणीमध्ये वह्या बुडवलेले असतील, हे सगळे काही भोग महाराजांनी भोगले. पण या ठिकाणी तुकोबरायांना देव विचारतोय, तुकोबा इतके भोग तुम्हाला भोगावे लागले, काहीतरी तुम्ही माझ्याकडे मागा. तुकोबरायांनी उत्तर देताना सांगितलं, ए देवा भोगाची चिंता तू करू नको. का? सरलिया भोग येईन शेवटी, ते भोग माझे मी शेवटाला भोगत राहील. पण एकच कर, काय कर माहिती का देवा? पाया पेया भेटी अनुसंधाने, तुझ्या पायापाशी अखंडरित्या जागा राहू दे, याच्यापेक्षा दुसरं काही देऊ नको. तुकोबरायांना विचारलं, तुकोबा याच्याकरता मला आकाराला यावं लागेल का? तुमच्या घरात येऊन तुमचं काम करावं लागेल का? तुमच्या घरामध्ये येऊन मला राहावं लागेल का? तुकोबरायांना देव सांगतात ऐका. तुकोबराया बोलतात, देवा खरं सांगू का, अरे इतर भक्तांसारखं माझे कोणतेही डिमांड नाही, इतर भक्तांसारखं माझं तुझ्याकडनं कोणतीही इच्छा नाही. ऐक देवा, आता माझ्यासाठी याला करास रोकडी हे आस नाही देवा. ए देवा तू माझ्या करता आकाराला यावं अशी माझी कोणतीही इच्छा नाही. पण ऐक देवा, मी खरं सांगू का, जोपर्यंत जिवंत आहे आणि जोपर्यंत माझा शेवटचा श्वास येत नाही ना, तोपर्यंत माझी फक्त तुझ्याकडनं एकच अपेक्षा आहे. कोणती माहितीये का? तू का म्हणे मुखी असो तुझे नाम. देवा तुझं नाव मुखामध्ये कायम स्वरूपी राहावं. आणि इतकंच नाही देवा, आई श्रमाची चिंता करू नको. का? कारण काळाचा तो परिणाम मी भोगायला तयार आहे. देईल तो श्रम देवो काळ, काळानं कितीही आघात करू दे, पण तुझं नाव मुखात राहू दे. अभंगाचा भावार्थ कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल वारकऱ्यांची बरीच प्रमाण पाठ आहेत. आता फक्त जाता जाता मला ती फक्त बोलायची आहे. म्हणजे का बोलायची आहे? चालीत वेळ घालवला तर काही लोक बसलेली जाताना म्हणतील काय ती नुसत्या चालीच म्हणत बसली. म्हणजे ही लोकांची वेगळी चाल असते, ती मी जाणू नये. त्यामुळं मला आता काय बोलावं हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सरळ चिंतनाकडे येण्याचा आपण प्रयत्न करूया. सांगेल मी तुम्हाला ऐका. बाबा आपणही परमात्म्याकडे जातो आणि संतही परमात्म्याकडे जातात. पण मी काय म्हणते ऐका, आपण बाबा देवाकडे गेल्यानंतर जे मागतो परमात्मा ते देऊ शकत नाही, आणि संत जे मागतात ते आपण मागू शकत नाही. विठ्ठल सोपं बोलते तुमच्याशी ऐका. आपण देवाकडे गेल्यानंतर बाबा जे मागतो, उदाहरणार्थ वाढावे संतान, आपण देवाकडे इतकंच मागतो ना वारकरी बाबा. पण आता मला बसलेल्या सांगा, असा कोणता देव आहे का जी आपली ही इच्छा पूर्ण करू शकतो? बोला पटकन. नाही मला सांगा पटकन तुम्ही, म्हणजे मी सुद्धा त्या देवाकडे पटकन जाईल. ऐका इकडं बघा, या पृथ्वी तलावावरती असा एकही देव नाही जो या ठिकाणी तुमच्या या असलेल्या इच्छा पूर्ण करू शकतो. तुम्ही म्हणाल ताई इतक्या ठामपणे कसं काय सांगता? बोलेल मी बाबा तुमच्याशी. संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे. कोणतं माहितीये का? कर्माचे भोग प्रत्येकाला भोगावे लागतात. ज्ञानोबांची स्पष्ट भाषा आहे. ज्ञानोबाराया आपल्याला सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखा फळा यावे, मग ते भोगावया यावे. देहा एक कर्माचे भोग भोगण्यासाठी
करण्यासाठी आपण आलो, ना की देवाकडे भीक मागण्यासाठी. मग आता ऐका, तुकोबाराई आपल्याला सांगतात, बाबा रे, कर्म तर कुणालाही चुकलं नाही आणि तुम्ही ज्या देवाकडे जाताय आधी जरा त्याचा इतिहास जरा चाचपडून पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. संप्रदायामध्ये गोड प्रमाणे बघा, कर्मे राम वनवासा गेला, कर्म दशरथ वियोगे मेला, कर्म रावण क्षय पावला, वियोग घडला सीता देवी. ओ बसलेली सगळी मंडळी, चिरडपाडा, आमने, बाकीचे आलेली सगळे आजूबाजूची लोक, मला इथं बसलेले सांगा, राम कोण आहे? बोलत नाही का तुमच्याकडे? बोला पटकन, राम कोण आहे? जरा जोरात बोला, मला ऐकायला कमी येतं बाबा. राम कोण आहे? देव आहे ना. एवढं बोलत नाही तुम्ही, अवघड आहे. ऐका ऐका ऐका, राम कोण आहे? देव आहे. इकडे बघा सगळे जण, पण देव असून तरी कर्म चुकलं का? केले कर्म झाले त्याची भोगाले, 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 कर्म झाले त्याची मला बरं वाटत असतं. सगळी कीर्तनं पैशासाठी नसतात ना दादा, काही काही कीर्तनं स्वतःच्या आनंदासाठी सुद्धा असतात ना. मग चला, हे माझ्या आनंदाचं कीर्तन आहे. इकडं बघा सगळी जण, ओ वारकरी, केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे तीन मोड प्रमाण बाबानं दिलं. म्हणजेच काय, देव जरी असला ओ वारकरी, पण तरी सुद्धा 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. म्हणजे एक तुम्हाला कबूल करावं लागेल, काय कर्म देवाला चुकलं नाही. चला पुढं, दशरथ रामाचा बाप म्हटले ना तुम्ही. मी तेच जर कान देऊन ऐकलं म्हणून पुढे आले. दशरथ रामाचे कोण आहे? वडील आहेत. पण हो वारकरी ऐका, आपण म्हटल्याप्रमाणे कर्म देवाला चुकलं नाही. अखेर विश्वासा मालके म्या बोलविल्या चालविल्या हलविल्या हे सगळं ज्यांच्यापाशी आपण लावतो, चाले हे शरीर हे ज्यांच्यापाशी आपण लावतो. पण एवढं असताना सुद्धा रामाला कर्म चुकत नाही, रामाच्या वडिलांना कर्म चुकत नाही. ओ वारकरी, भौतिक सुखाला पात्र असणारे मृत्यू लोकातले 2च राजे आहेत, एक राजा जडभरत आणि 2 राजा रावण. काय काय लागतं वैश्विक सुखाला पात्र होण्याकरता? द्या लिहून चला, 5 गोष्टींची आवश्यकता. 1 शरीर, संपत्ती, संतती, सत्ता आणि सोयरे. 5 गोष्टी असल्या तर माणूस वैश्विक सुखाला पात्र ठरत असतो. आता ऐका, मदालसा असं सांगते बाबा का या 2 गोष्टी म्हणजे या 5ही गोष्टी फक्त दोघांकडे होत्या. कुणाकडं? एक जडभरताकडे होत्या. कसं काय बरं? तर आता इकडं पहा, सगळी जरा अभ्यासातली मंडळी म्हणून सांगते तुम्हाला. पहा, राजा जडभरताकडे बघा शरीर, संपत्ती, संतती, सत्ता आणि सोयरे धैर्य यापैकी सगळ्या गोष्टी होत्या. कशा काय होत्या? ऐका इकडं बघा. 18-12 वनस्पती, पदे फुले वळती, बाविद्या पोखरणी, नदी गंगा वाहती, ज्या घरी कुल स्त्रिया, राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांगुनिया कासया वन सेविती.
ते सगळं काही जडभरताकडे होतं. चला आता एक एक गोष्टीचा अभ्यास करूया. रावणाकडे पण बाबा सगळंच होतं की नाही. चला रावणाच्या शरीराचं वर्णन 14 चौकडी या लंकानात रावणाच्या असलेल्या संततीचं वर्णन करताना सांगितलं. 80,000 बायका ज्याला आहेत, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, ही त्याची संतती आहे. बरं पुढे चला बाबा, शरीर कळालं. संपत्ती म्हणाल तर कोटी घरे जेथे काशाने तांब्याची शुद्ध कांचनाची 70 कोटी, एवढी बाबा संपत्ती आहे. वारकरी झोपले का तुम्ही? ऐका इकडं बघा, सांगेल मी तुम्हाला. सत्ता म्हणाल तर नवग्रहाच्या पायऱ्या 33 कोटी देव बंदी शाळेमध्ये. गाढवो बाबा या ठिकाणी गाढवाला वळवण्याचं काम गणपतीकडनं करून जावं. जी सटवी 5व्या दिवशी आपलं नशीब लिहिण्याकरता येते, ती सटवी तिथं रावणानं बाळंपण करण्याकरता ठेवावी, एवढी सत्ता राजा रावणाची आहे. तुम्हाला कबूल करावं लागेल. वारकरी ऐका इकडं बघा, सोयरे धैर्य म्हणाल तर मंदोदरी सारखी पतिव्रता स्त्री, अर्थात सोयरे धैर्य सुद्धा त्या उंचीचे. पण एवढं सगळं असताना सुद्धा कर्म रावण क्षयो पावला. कसा काय क्षय पावला? तुकोबांना बोलावं लागलं का? तुका म्हणे त्याची संपदा एवढी गेली नाही, गेली मग ते खालचे म्हणतात त्यांना. चला चला चला, मला तसं तुम्हाला कुठंच न्यायचं नाहीये. माझ्या मूळ विषयाकडे मला आणायचंय. इकडे सगळे जण बाबा कळालं आपल्याला, कर्म कुणालाही चुकलेलं नाही. सीता मैयाला कर्म चुकलं नाही, त्याचा विस्तार मला आता करायचा नाही. पण एक वाक्य आता हिंदी मधलं सांगते, जाता जाता सर्वांनी ते घरी घेऊन जा. ऐका, एक शायर एक ठिकाणी असं सांगतो दादा का, जो तेरे नसीब में है वो भागकर तेरे पास आएगा, और जो तेरे नसीब में नहीं वो शायद आकर भी चला जाएगा. तुमच्या प्रारब्धामध्ये असेल तर ते कुठूनही तुम्हाला भेटणार आहे, तुमच्या प्रारब्धामध्ये नसेल तर ते कुठूनही जाणार आहे. ऐका, मी बोलेल तुमच्याशी. पा कर्म कुणाला चुकत नाही, प्रारब्ध कुणाचं बाबा या ठिकाणी कोणी लिहू शकत नाही. अजून बोलू का मी तुमच्याशी? ऐका बाबा, तुम्ही का टेन्शन मध्ये ते मला माहित नाही, पण मी सांगते तुम्हाला, प्रत्येकाला बाबा टेन्शन आहे. कशाचं माहितीये का? आपल्या नशिबाचं. पुढं काय होणार त्याचं टेन्शन आहे. खरं खरं सांगा, बोला पटकन. सगळ्यांना टेन्शन एकाच गोष्टीचं आहे, आमचं पुढं कसं होणार. बरोबर की नाही? वारकरी बाबा बोला की तुम्ही माझ्याशी. बोला बोला. सगळ्यांना टेन्शन येते काय, आपलं पुढं कसं होणार. पण ऐका इकडं बघा, काही दिवस झालं तुमच्याकडे यायला थोडा गॅप घेतला होता. त्याचं कारण आहे, मी जरा एका वेगळ्या विषयाचा अभ्यास करत होते. आता आज तो अभ्यास जरा बाहेर काढते. बाबा, मी मध्यंतरीच्या काळामध्ये जरा ज्योतिषशास्त्रावरती अभ्यास केला. इथं बसलेल्या त्या शेवटच्या माणसापर्यंत, जे खुर्चीवर बसलेत ना आमचे काका, हा तिथपर्यंत, इथपासून तिथपर्यंत मी सगळ्या माणसाचं ज्योतिष आत्ताच्या आत्ता सांगू शकते. सांगू का? 50-50 रुपये द्यावे लागतील ना सांगू नक्की. बघा बरं का, कुणा कुणाला भविष्य ऐकायचंय जरा बोलतो बरं. खरं ऐकायचंय भविष्य. महिला वर्ग, पुरुष वर्ग, मागचे ऐकायचंय का भविष्य? ऐकायचंय म्हणतो बघा. चला इकडे बघा, भविष्य फार सोपं आहे. तुम्ही सुद्धा इथून पुढे ते कुणाचंही पाहू शकता आणि कुणालाही बाबा ते सांगू शकता. ऐका इकडे बघा, फक्त थोडं बारकाईनं ऐका. काही मुद्दे लिहून घ्या म्हणजे भविष्य पटकन कळेल तुम्हाला. बाबा, ज्याच्या कपाळावरती 3 आठ्या पडतात, किती? 3 आठ्या पडतात, आणि तिन्हीच्या 3 आठ्या इथपर्यंत पोहोचतात, समजून जायचं तो माणूस 100 गाठणार आहे. भविष्य सांगते बरं. तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? तो माणूस 100 गाठणार आहे. हा, ज्याच्या कपाळावरती 2 आठ्या पडतात, अगदी त्या मध्यपर्यंत टेकतात, समजून जायचं बाबा एक 60 ते 70 पर्यंतचं आयुष्य आपल्या नशिबात आहे. कपाळावरती 1 आठी, 60च्या आतमध्ये आपलं आयुष्य आहे. एक जण म्हटलं ताई एकही आठी पडत नाही. म्हटलं मी कशाला सांगू, आपण हातचा राखून राहिलेलं बरं असतं ना. भविष्य सोप आहे, सांगेल मी तुम्हाला. महिला वर्ग, तुमच्या सर्वांचा डावा हात पाहायचा, आणि पुरुष वर्ग तुम्ही तुमचा उजवा हात पाहायचा. बघा पटकन. बघा की मी भविष्य सांगते ना तुम्हाला. हा घ्या बघू, ऐका इकडे बघा. मध्यंतरी एक अशी रेष जाते, पाहताय तुम्ही सगळ्याजणी. हा, पुरुष वर्ग, मध्यंतरी अशी मध्यभागेवरती एक रेष असते. ती रेष ज्याची मधल्या बोटापर्यंत क्लिअर पोहोचते ना, समजून जायचं मरेपर्यंत आपल्या आयुष्यात आपल्याला पैशाची कमतरता नाही. बघून घ्या, तुम्हाला खोटंच वाटतंय. चला ऐका, मी सांगते तुम्हाला. ऐका इकडे बघा, हात असा करायचा, हात असा करायचा. महिला वर्ग, हात
असा करायचा. इकडं बघा, इथं अशी एक आठवडी पडते, म्हणजे असा इथं वेडा पडतो. दिसला का? दिसला का? हा, ज्याच्या इथं एकच खड्डा पडतो, समजून जायचं आपलं एकच लग्न होणार आहे. एक दोन म्हटलं तरी दोन आहे, म्हटलं मी कशाला तुझं घर करू? चला ऐका, भविष्य सोपं आहे, अगदी सोपं सांगते ऐका. ज्याच्या भुवया अत्यंत दाट आहेत आणि अगदी इथपर्यंत पोहोचलेले आहेत, दोन्ही भुवया एकमेकांना मिळालेले आहेत बाबा, त्यांचं भविष्य इतकं. मी हे का सांगते माहितीये का? सप्ताह कमिटीनं पुढच्या वेळेला कुणाच्या घरी जाऊन पावती मागावी ते कळलं, त्याच्याकरता सांगते. ज्याच्या भुवया बाबा एकदम जाड आहे, अगदी मध्यंतरी टेकल्यात, समजून जायचं हा बाबा देण्याकरता फार कॅपेबल आहे, पण ह्याची देण्याची वृत्ती नाही आहे. म्हणजे तुम्हाला क्लिअर करते, ज्याच्या भुवया अत्यंत विरळ आहे, समजून जायचं काय या ठिकाणी बाबा देण्याची त्याची भरपूर वृत्ती आहे, पण देण्याकरता मात्र तो सामर्थ्यशाली नाही. अजून बोलेल, ज्याच्या भुवया अगदी सरळ आहे ना, तो माणूस केवळ शब्दाची तक्रार न करता हा कधी खिशात काही असलं तर पटकन काढून दे, ही त्याची बाबा वृत्ती आहे. आता इकडं बघा, अजून भविष्य सांगते. बरं वाटतंय ना तुम्हाला? फुकट मिळते सगळं तर नाही तर भविष्य कोण कीर्तनात सांगतं का बाबा? पण मी सांगते ऐका. महिला वर्ग घरी गेल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट सगळ्या बायांनी जाऊन चेक करायचं. काय इकडं बघा, हा, त्याच्यावरनं भविष्य कळतं. कसं काय कळतं? आपल्या पतीचा स्वभाव ओळखता येतो दादा. सांगू कसं काय? ऐकायचंय महिला वर्ग? बोला की तुमच्या फायद्याचं बोलते मी. ऐकायचंय का? ऐका. आपल्या पतीच्या नवऱ्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट जर थोडं जरी असं आखूड असलं ना, इकडं बघा, इकडे बघा, थोडं जरी आखूड असलं, समजून जायचं हे प्युअर आतल्या गाठीच आहे. म्हणजे याच्यावरती विश्वास ठेवणं काही गरजेचं नाही. हे भविष्य बाबा. ज्याच्या बाबा उजव्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट अगदी समसमांतर आहे, समजून जायचं आपला नवरा म्हणजे गिव्ह अँड टेक पॉलिसी. दुसऱ्याला दोन देणार, दोन घेणार, अगदी साधं सिंपल त्याचं लॉजिक आहे. तो आयुष्य अगदी साध्या पद्धतीनं जगतोय. आणि महिला वर्ग स्पेशल ऑफर फॉर यू, फॉर ओनली फॉर टुडे. हा, पण ऐका, ज्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या बाजूचं बोट जरा जरी मोठं असेल ना, आईकडे असं जरा जरी मोठं असेल ना, तर उद्यापासून तुम्ही तुमच्या नवऱ्याला जे सांगाल, नवरा तुमच्या शब्दाच्या बाहेर जाणार नाही. पण याच्याकरता असं नाही की तुम्ही दोरीनं त्याची बोटं ओढत बसावी. जे असेल ते आता पदरामध्ये पाडून घ्या. हे सगळं जे मी तुम्हाला सांगितलं ते जरी खरं असलं, पण तरी सुद्धा आता तुकोबारांचा जरा आधार घेऊया. तुकोबारांना सांगतात कितीही प्रयत्न करा, पण तरी सुद्धा भोगणे ते दुःखाची केवळ कर्म कसं असतं मी सांगते तुम्हाला. पहा, भागवतामध्ये असा दृष्टांत आहे दादा की जिस प्रकार हजारों गायों के बीच में वो बछड़ा अपनी माँ को पहचान लेता है, उसी प्रकार किया हुआ कर्म अपने कर्ता को पहचान लेता है. कर्म चुकत नाही बाबा. अजून बोलू मी तुमच्याशी. इकडं पहा सगळेजण, शाळेमध्ये कोण कोण गेलंय? शाळेमध्ये सगळे गेलेत ना शाळेमध्ये. ऐका इकडं बघा, आपलं बाबा एक शेवटचा एक्झामिनेशन असतो, पेपर असतो, शेवटची परीक्षा, बरोबर? त्या परीक्षेच्या वेळेला महिला वर्ग, पुरुष वर्ग, इकडं पहा माझ्याकडं, त्या शेवटच्या परीक्षेच्या वेळेला बाबा काही नियम शिक्षक आपल्याला सांगत असतात. उदाहरणार्थ, कोणी कोणाचा पेपर पाहू नका, जेवढं काही येतं योग्य बरोबर असेल ते व्यवस्थित लिहायचा प्रयत्न करा. तुमच्याकडे 3 तासाची मर्यादित वेळ आहे, त्याच्यामध्ये आपापला पेपर पटापट कव्हर करण्याचा प्रयत्न करा. कोणी कोणाशी बोलू नका. असे छोटे छोटे नियम असतात का तुमच्याकडे पेपरला? आहेत की नाही?
काल भाचा भेटला होता माझा, तो म्हणतो ताई 12वीचे पेपर चालू आहे, पण काही नाही म्हटलं. मामी म्हटलं सगळं आता सांगतात शाळेमध्ये. काय म्हणून विचारावं लागतं तुमच्याकडे कसं होतं बाबा नियम. माझी शाळा फार कडक होती बाबा. 10वीला पेपर कसे दिले माझं मला माहिती. मला तर आहे ना शाळेमध्ये जायचं म्हटलं ना, एक शिक्षक होते आमचे ठाकूर सर म्हणून, अत्यंत कडक होते ते, इतके डेंजर होते. मारायचे तर बापरे असे मारायचे इथे. मी शाळेमध्ये जातानाच देवाला प्रार्थना करायचे, आज ठाकूर सरांची गाडी ना पंक्चर होऊ दे, आज ना ठाकूर सरांच्या पोटातच दुखू दे, असं रोज देवाकडे जाऊन मी मागत बसायचे. पण आता इकडे बघा सगळेजण, शाळेमध्ये गेल्यानंतर बाबा आपल्याला पेपर लिहावा लागतो, एक वेळेवरती आपल्यावरती बंधन असतं बाबा. पण आता इकडे बघा, गुरुजी आल्यानंतर अशी एक बेल होते. बेल झाल्याच्या नंतर मग गुरुजी आपल्या हातामध्ये बघा आपली आपली उत्तर पत्रिका देतात, आपली आपली प्रश्नपत्रिका देतात. तुमची वेळ स्टार्ट होते. गुरुजी आपल्याला सांगतात युअर टाइम स्टार्ट नाऊ, तुम्ही आता तुमचा पेपर लिहू शकता. बरोबर आहे. आगे एक सेकंड बेल होते. त्यावेळेला गुरुजी आपल्याला म्हणतात स्टॉप युअर पेन, तुमचा वेळ संपला, आता तुम्ही तुमचा पेन बंद करा, चला सगळ्या उत्तरपत्रिका आता माझ्याकडे द्या. पण आता ऐका, या 2-2.5 तासाच्या कालखंडामध्ये महिला वर्ग पुरुष वर्ग, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर आधी लिहायचं का शेवटच्या प्रश्नाचं उत्तर आधी लिहायचं हे त्यावेळेला कोण ठरवतं? मी चहा पिऊन बोला की बाबा, हे त्यावेळेला कोण ठरवतं? विद्यार्थी ठरवतात ना, का गुरुजी सांगतात आपल्याला? गुरुजी काही सांगत नाही, विद्यार्थ्यांना ज्याचं त्याचं ठरवायचं. तुम्ही पहिला प्रश्न आधी लिहा, नाहीतर शेवटचा प्रश्न लिहा. तुम्हाला गुरुजी काही बोलत नाही. इकडं बघा, एका वाक्यात उत्तर लिहा, तिथं तुम्ही पानभर उत्तर लिहिलं तरी गुरुजी तुम्हाला काही बोलणार नाही. आता ऐका, संदर्भाचे स्पष्टीकरण करा, तिथं तुम्ही एक वाक्य लिहून आलात तरी गुरुजी काही बोलणार नाही. पण हो वारकरी ऐका, आता इकडं बघा, सेकंड बेल झाल्याच्या नंतर उत्तरपत्रिका गुरुजींच्या हातामध्ये गेली का मग मात्र तुमच्या प्रश्नाला किंवा तुमच्या कोणत्या प्रश्नाला किती मार्क द्यायचे हे अधिकार कोणाला आहे? शिक्षकाला आहे. हे अधिकार सगळे गुरुजींकडे आहे. त्या वेळेला तुम्ही एकही प्रश्न करता गुरुजींशी भांडू शकत नाही. काय वाटतं तुम्हाला? 150 किलोमीटरचा प्रवास करून, गाडीचा 3000 डिझेल, 500 रुपयाचा टोल, हे सगळं खर्च करून तुम्हाला मी 3 तासाचा पेपर सांगण्यासाठी आले असेल? तुम्हाला काय वाटतं वारकरी बाबा? अजिबात नाही. ऐका, इकडं बघा, इकडं पहा माझ्याकडं, म्हणजे तुम्हाला कीर्तन आता लक्षात येईल. वारकरी बाबा, गुरुजीनं सगळ्यांच्या हातामध्ये ही उत्तर पत्रिका दिली आहे. कळतंय का कीर्तन? गुरुजीनं सगळ्यांच्या हातामध्ये ही उत्तर पत्रिका दिली. आयुष्य नावाची प्रश्नपत्रिका प्रत्येकाच्या हातामध्ये दिलेली आहे. आता इकडं बघा, कर्म नावाचा पेन प्रत्येकाच्या हातामध्ये दिलेला आहे. तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर किती लिहायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं. सांगेल मी तुम्हाला, तुम्ही कोणत्या प्रश्नाकरता किती वेळ घालवायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं. पण एकदा का उत्तर पत्रिका गुरुजीच्या हातात गेली, कळलं ना तुम्हाला? पुनरुपी जनन नको ना विस्तार करू बाबा. हा, मग मात्र या ठिकाणी तुम्हाला किती मार्क द्यायचे हा हे गुरुजी ठरवतात. ऐका, इकडं बघा, संतांना कळून चुकलं होतं आणि म्हणून उत्तरपत्रिका एवढी क्लिअर करून टाकली की बाबा आता मात्र परत येणे नाही. विठ्ठल एकदाच उत्तरपत्रिका बाबा तुकोबरायांनी सोडवली, एकदाच सोडवली. सांगू तुम्हाला, देहू गावामध्ये तुकोबरायांचं आयुष्य गेलं. कुठं? देहू मध्ये. पण आता वारकरी बाबा, देहू मध्ये आयुष्य जाऊन सुद्धा देहूतल्या लोकांना सुद्धा देहू सापडू दिला नाही. कळलं का? हा, तो का येणे जाणे नाही,
ठेवत चला. एक विचारू का तुम्हाला, महिला वर्ग पुरुष वर्ग, MSCB चे ऑफिसर येतात तुमच्याकडे रीडिंग घेण्याकरता, येतात की नाही? वारकरी बाबा येतात ना? मला इथं बसलेल्या सगळ्यांनी सांगा, MSCB वाले ऑफिसर आल्यानंतर ज्याचा मीटर क्लिअर आहे त्याला कधी भीती वाटते? नाही. पण त्याचे आकडे त्याचं कसं? त्याला जरा भीती आहे ना. वारकरी, हो वारकरी ऐका, ज्याचा कर्म नावाचा मीटर बरोबर चाललाय ना त्याला भीती नाहीये कशाची. हा, ऑफिसर आला काय आणि आमच्या रीडिंग नेल्या काय, पण याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, संध्याकाळी सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात. बरं जमतं बाबा काही लोकांना. त्याला मात्र बाबा चिंता आहे, त्याला भीती आहे. सांगेल मी तुम्हाला, पहा, घाबरणारा तो माता आहे का. म्हणून तर संत आपल्याला सांगतात ना, कर्म करी स्वच्छा कर, करके नाम चिंताय, तो या पेड बबुल का, तो आम का हास्य आहे. बाबारे, तुम्ही कर्म नावाची लेखणी फक्त चांगली ठेवत चला. चला या ठिकाणी बाबा तुमच्या इतरांबरोबर जपत असतानाचे प्रेम संबंध, जिव्हाळा, नाती, या सगळ्या गोष्टी जरा चांगल्या रीतीने जपण्याचा प्रयत्न करा. का हो ताई, हे सगळं आम्ही का केलं पाहिजे, कशा करता केलं पाहिजे ते आम्हाला फक्त सांगा ना. सांगितलं मी तुम्हाला, ऐका बाबा. या ठिकाणी परमात्म्याकडे गेल्यानंतर बाबा तुम्ही सगळी गोष्ट मागू शकता, पण तुमच्या आयुष्याचा एकही सेकंद परमात्मा तुम्हाला जास्त देऊ शकत नाही. काय होते बाबा तुमचं ते? हो वारकरी, बोला पटकन माझ्याशी. तुम्हाला परमात्मा कदाचित देईल नाही देईल मला माहित नाही, पण ऐका, आयुष्यामध्ये तुमचं आयुष्य जितकं ठरलंय ना तितकंच परमात्मा बाबा तुमच्या नशिबामध्ये टाकणार आहे. त्याच्यापेक्षा एक सेकंद सुद्धा तुम्हाला वाढीव मिळणार नाही. मग आता इथं बसलेल्यांनी मला सांगा, कल्पना करा, प्रत्येकाच्या बँकेमध्ये 10 लाख रुपये किती आहेत ना तुमच्याकडे? बोला की बाबा. कीर्तनामध्ये सगळ्यांनी हो म्हणायचं असतं, बोला पटकन, आहेत की नाही? पण आता इकडं बघा, देव नको, पण डॉक्टरनं जर तुम्हाला सांगितलं तुमच्याकडे 10 मिनिटं शिल्लक आहे, किती जण बँकेत फोन लावतील? बोला की, कोणीच नाही ना. चला एक वाक्य सांगते, ऐका इकडं बघा. एक शायर असं सांगतो, दादा, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त गुजर गया कागज के कुछ टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे दोस्त इतना पैसा कमा कर, न कब्र में जेब होती है न कफन में अलमारी, और ये वक्त के फरिश्ते रिश्वत भी नहीं देते. किती मोठी गंमत आहे बाबा. पहा ना, माणसाचा जन्म झाला खाटावर, बरोबर ना, त्याचं लग्न झालं पाटावर, जेवायला ताटावर, दशक्रिया घाटावर, आणि आयुष्यभर लक्ष नोटावर. असंच का ते? किती मोठी गडबड आहे माणसाच्या आयुष्यातली बाबा. चला, क्या करोगे दोस्त इतना पैसा कमार, काय काय आयुष्यामध्ये आपल्याला मिळवायचंय हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे. इंग्रजीतलं वाक्य सांगते, ऐका. थिंक फॉर अ व्हाईल माय डिअर, व्हॉट विल गो विथ यू अँड हू विल गो विथ यू. आयुष्याच्या शेवटी माणसानं विचार केला पाहिजे, अरे आपल्या सोबत काय आहे आणि आपल्या सोबत कोण आहे. उत्तर ऐका, नथिंग विल गो विथ यू अँड नोबडी विल गो विथ यू. तुमच्या सोबतही काही नाही आणि तुमच्या सोबत कोणीही नाही. माझी भाषा नाही, संतांची भाषा आहे. माता पिता बंधू बहीण
आवडलं मला बाबा. हा काय असतं माहितीये का, ऐका, योग्य वेळेला योग्य दाद मिळाले ना का असं वाटतं यांना जरा बरं पटत चाललंय. हे चांगलंय. आणि आपल्या समोर बोललं तर ते अजून बरं वाटतं. कशाला विनाकारण सासू सुना जावई नकोच नको घ्यायचं काय, तसलं येतं पण इथं नको. विठ्ठल सासूकडेच कसे काय पळतात ते, का विनाकारण तिकडे पळतात ते अजून मला कळलं नाही. कविता काय, गाणी काय, पानसट विनोदही नको कीर्तन. चला हे बरं चाललेले, तुम्हाला कीर्तन कळतंय, मला आनंद वाटतोय. योग्य वेळेला योग्य प्रमाणावरती तुमची दाद आहे. चला ऐका, माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे येतो सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पापाचा चणी, तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचवणी. ही स्वार्थी आहे कशावरनं, जो वर चळणव्या तो वर म्हणती माझा, माने ती लहान थोर देह सुखाची आकाशा. इंद्रिय मावळली आता बापू राजा, कैसा विपरीत झाला तोचे देह नवे तुझा. तेरे ही जितने साथी सब वक्त के चलिंदे, छेन करते की दौलत दो ही लगोड़ा बंदे. इसलिए मैं कहता हूँ खूब सोच ले दिल में, तू खुदा को भुला है वक्त के झमेले में. आमच्याकडे दहाव्याला कावळ्याची वाट पाहतात. दशक्रियेला मधुकर दादा कावळा वारकरी संप्रदायाचं भूषण प्रातस्मरणीय गुरुनाम गुरु वैकुंठवासी जगन्नाथ अण्णा पवार हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल. अण्णांच्या कीर्तनातलं दादा गोड वाक्य आहे. अण्णा असं म्हणायचे, अरे काय तुम्ही त्या 10व्याच्या दिवशी बाबा कावळ्याची वाट पाहता. आता आम्ही पाहतो काय करणार, प्रश्न वाट पाहावीच लागते ती. चला ऐका, मी सांगेल तुम्हाला. पहा अण्णांचं असं की अण्णा म्हणतात, अरे काय तुम्ही म्हणत त्या 10व्याच्या दिवशी त्या कावळ्याची वाट पाहत बसता. हा कावळा शिवला, आपल्याला काय म्हणायचंय की बाबा तो जीव मुक्त झाला, तो जीव पुढच्या गतीला प्राप्त झाला. बरोबर आहे ना वारकरी बाबा, बोला की असंच म्हणतो ना आपण. पण आता इकडं बघा, अण्णांचं असं वाक्य आहे. अण्णा म्हणतात, अरे तुम्ही काय त्या कावळ्याची वाट पाहता, तुम्हाला शिवणारे कावळे तुम्ही कितीतरी आधीच तयार करून ठेवले. हे कळलं का तुम्हाला. हा हे कळण्यासाठी सुद्धा नेटवर्क लागतं. इकडं म्हणजे तेवढं नेटवर्क विचारायचं चांगलंय, मोबाईलचं नसू द्या हरकत नाही. ऐका ऐका, हा हे कावळे बाबा आपण आधी तयार केले. कोणते माहितीये का, तुम्ही फक्त उठायची वाट काही लोक पाहताय. नाही कळलं तुम्ही नाही म्हणजे, हा सांगेल मी तुम्हाला. आपले घरातले म्हणतात ते फक्त काय, तुम्ही फक्त जागा मोकळी करा, आम्ही टपूनच आहे. हा ऐका, ही बाबा संतांनी सांगून दिलेली उदाहरणे. जन हे सुखाचे अंत हे गाडीचे नाही कोणी, हे तर कोणी सुद्धा आपलं नाही. मग आता ऐका, आयुष्यभर ज्या पैशाच्या संचय करता इतकी आपण तगमग केली बाबा. संत म्हणतात 24 प्रकारची विघ्न पैसा दारात आल्यानंतर येतात. कसं काय, भाऊ भावामध्ये नाही बाबा. आज बरोबर की चूक, बोला पटकन. होऊन गेले राम लखन, बंधू प्रेमाचे देऊन शिकवण. आता भावा भावामध्ये फुट पडे, जग हे चाले कोणीकडे. सख्खे भाऊ पक्के वैरी झाले, भावा बहिणीचं पवित्र नातं बाबा पैशामुळे दुरावलं गेलं. 7 बऱ्यावरती महिलांची नावं आली. आता बाबा ते पवित्र नातं सुद्धा राहिलं नाही. चला आपल्याला मान्य करावं लागेल बाबा. आज मुलगा बापाशी नीट बोलत नाही, बाप मुलाशी नीट बोलत नाही. का, त्याला एकमेव कारण फक्त एकच आहे, ते म्हणजे पैसा. आज पत्नी सुद्धा बाबा स्वार्थापोटी आपल्या नवऱ्याकडे पाहायला लागली. कशा करता, फक्त पैसा. बोलेल मी तुमच्याशी, पहा ही सगळी नाती बाबा फक्त नावाला आता शिल्लक राहिली, पण त्याच्यामध्ये प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, आपुलकी हे मात्र आता काही दिसत नाही. तुकोबारायांनी सगळं काही पाहिलं. अरे एक काळ होता का, त्या काळामध्ये बाबा सगळी लोक मला गावामध्ये शेठ म्हणत होती. काय म्हणत होती, शेठ म्हणत होती. सावकारकीचा व्यापार महाराजांचा. ऐका, एवढ्या मोठ्या असलेल्या देहूच्या आजूबाजूच्या परिसरामधले बाबा मोठे सावकार म्हणजे तुकोबाराया. एवढी मोठी जहागिरी महाराजांची. आणि त्या काळामध्ये बाबा गावामधली सगळी लोक महाराजांना शेठ म्हणत होते. पण महाराजांनी एक विचार केला, अरे पैसा होता तोपर्यंत लोकांनी मला शेठ म्हणावं, आणि माझ्याकडचा पैसा संपला त्याचा परिणाम कोपला पाटील Oh
वैकुंठवासी स्वर्गीय गुरु मारुती बाबा गुरु त्यांच्या भूमीतली मी पोरगी, त्याच्यामुळे ते वारकरी चालींच्या बाहेर जाणं जरा गोड वाटत नाही, पण गोड वाटतात या चाली. ऐका, पत्नी प्रेम करत असतानाच जीवन महाराजांनी पाहिलं. आणि बाबा आता डोळ्यासमोर बाबा गावातला पाटील कोपलेला महाराजांनी पाहिला, संपत्ती होती तेव्हाचही जीवन महाराजांनी पाहिलं. तुका म्हणे चाकोणी सांगे मग अनुभव आहे आपले. महाराजांची बोलणी म्हणजे अनुभवाची बोलणी ती आपण का चाखायची त्याचं कारण सांगते. ऐका, आता बाबा या ठिकाणी गावामध्ये दुष्काळ पडला आणि माझ्या घरामधली माझी बायको अन्न करून गेली, ही महाराजांची भाषा आहे. ओ चिराडपाडाची लोक इकडे बघा सगळे जण आणि सांगा मला, इथून मागच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये तुमच्या बसलेल्यांपैकी तुम्ही एखाद्याच्या बायकोला खायला भेटलं नाही म्हणून एखाद्याची बायको मेली असं कधी तुम्ही ऐकलंय का? बोला बोला. खायला भेटलं नाही म्हणून एखाद्याची बायको मेली असं ऐकलंय? खाऊन खाऊन बऱ्याच जणांच्या खायला भेटलं नाही म्हणून एखाद्याची बायको मेली असं ऐकण्यात नाही. पण महाराज सांगतात, स्त्री एक अन्न करता माझ्या घरातली माझी बायको मी अन्न करून जाताना पाहिजे. जरा ऐका, वारकरी तुकोबारायांनी सगळ्या गोष्टींचा अनुभव केला. जगण्याकरता काय लागतं सांगा? अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल. ते लागतं बाबा, आता जमत नाही त्याशिवाय. ऐका, मी सांगते तुम्हाला काय लागतं जगण्याकरता. एवढ्याच तर गोष्टी लागतात ना, सांगा मला इथं बसलेल्यांनी. महाराज म्हणतात, स्त्री एक अन्न करता मेली. ऐका, आपल्याला बाबा घालायला पुरेशी वस्त्र आहे. जुना काळ होता तेव्हा 2 भावात 1 शर्ट वापरलं जायचं. आता तसं आहे का? नाही. आता तुमच्याच कपाटात तुमचे किती जोडे हे मी नको ना सांगू. अजून तरी मी तुमचंच बोलतेय, त्यांचं सांगितलं नाही. मी 2 वेळेला येते ना, यांच्या वेगळ्याच साड्या असतात. किती घेऊन ठेवल्यात मग काय माहिती बाबा यांनी. हा, म्हणजे मी विचार करते कधी कधी बाबा किती साड्या, पण असं म्हणतात आवलीकडे 2च साड्या, 2 साड्यांमध्ये अवघी समाधानी. त्या दिवशी सुद्धा एक जण ब्राह्मण काकी दारात आली, भिक्षाम देवी. महाराजांनी गाथाच ऐकवली, आम्ही सदैव सोडते जवळ येतात सोडतात ते जाऊ पडते मी की कुत्री घरं राखतात. म्हणजे हे कळलं का तुम्हाला? महाराज म्हणतात आम्ही अगं घरातनं निघून गेलो का कुत्री आमची घरं राखतात. म्हणजे महाराज घरातनं निघाल्यानंतर घरावरती चर्चा कोण करतं? महाराजांच्या. कोण करतं? बोला की पटकन. तुम्ही लय टेन्शन मध्ये दिसताय सगळे. अर्थ थोडे समजून घ्या गाथेचे, म्हणजे पटकन लक्षात येईल तुमच्या. महाराज असं म्हणतात बाबा काय की आमची घरं कुत्री राखतात. आता इकडे बघा सगळेजण. महाराजांचं बोलणं ऐकल्यानंतर ब्राह्मण काकी म्हटली, तुकोबाराय तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं. अहो आम्हाला वाटलं तुम्ही काहीतरी द्याल. अहो बाकीचं सगळं जाऊ दे, खाणं पिणं नसू दे, पण संत उदार तुम्ही सांगता ना, मग आता तुमचे उदारपणा करता आम्ही इथं आलो. नसेल खायला घरामध्ये एक काम करा, एखादी साडी, एखादं लुगडं. आवलीचा नियम होता बाबा, आवली सकाळी लवकर उठायची आणि एका साडीवरती आवली आंघोळ करायची. दुसरी साडी वाळेपर्यंत आवली अशी कणगीत जाऊन बसायची. कणगी माहित असेल आपल्या लोकांना ना इकडच्या, हा, कणगीमध्ये जाऊन बसायची. रोजचा नियम. एकच साडी आवडीची वाळत होती आणि तेवढ्यामध्ये बाबा ब्राह्मण काकी तिथं आल्यानंतर महाराजांनी विचारच केला नाही. ती साडी घेतली ब्राह्मण काकीच्या हातात. ब्राह्मण काकी इतकी खुश झाली, तिला वाटलं अरे 2 घासाचं अन्न मिळालं असतं ते सगळ्यापर्यंत पचून गेलं असतं, पण आता साडी वापरायला मिळाली, वर्षभर टेन्शन नाही. एवढी खुश झाली, म्हणजे महाराज तुमचं कल्याण होईल. महाराज म्हटले आधी इथनं निघ, नाही तर आपल्या दोघांचं कल्याण होईल. तुला माहित नाही माझ्या आवडी तिथं काकडच वाजून ऐकलं नाही. तू आधी इथनं निघ म्हटले, नाही तर आपलं कल्याण व्हायला बसले. ऐका बाबा, एका साडीवरती आवडी समाधानी आहे. मी काय म्हणते पहा, राहण्याकरता बाबा फक्त आपल्याला घर लागतं, बरोबर. कुणाचं इथं बसलेल्यांपैकी कुणाचं मातीचं असेल, कुणाचं बाबा एखादा बंगला असेल, कुणाचं काय असेल. पण मला सांगा, महाराज म्हणतात आमचं तितकंही नव्हतं. कसं काय? पाहुणे घराशी काय करू उपचार, मोडके जर्जर, मोडकं जर्जर आमच्याकडं. मग आम्ही काय करायचं? आमच्या खाटा मोडक्या, आमच्या बाजा मोडक्या, सगळंच आमचं मोडकं तोडकं. मग आमच्याकडं राहण्याकरता घर सुद्धा नाही, जगण्याकरता पैसा लागतो, बरोबर आहे ना? सगळ्यांनी इथं बसलेल्या प्रत्येकानं उत्तर द्या. सांगा मला सगळ्यांनी, आता मी सोडले तर कोणाकडे पैसे नाही? बोला की वारकरी बाबा, म्हणजे माझ्याकडे भेटणार नाही अजूनही कुणाकडे पैसे नाही, सगळ्यांकडे पैसे आहेत. पण ऐका, महाराज म्हणतात अरे आमच्याकडे ते सुद्धा नाही. आम्हा घरी धन शब्दाची चढ, आम्ही फक्त शब्दांच्या रत्नांना आम्ही जवळ केलं, बाकी आम्ही कोणत्याही धनाचा विचार केला नाही. का विचार केला नाही महाराज? आम्हाला सांगा ना. महाराज म्हटले त्या धनामुळे इतकी विघ्न घरामध्ये आलेली आम्ही पाहिली, आणि म्हणून तर आम्ही छत्रपती शिवरायांना सांगितलं ना की राजा अहो तुम्ही 80,000 सोन्याच्या मोहरा जरी आम्हाला देत असले, पण तरी सुद्धा तुमचे येरवित्त धन हे तुमचं हे धन घेऊन करू तरी
काय? अहो आधीच माझी बायको माझ्यावर भांडते, तुमचं इतकं घेतलं का ती आणखी भांडायला सुरुवात करेल. त्यापेक्षा सगळ्यात सोपं एकच आहे, जैशी स्थिती आहे तैशा परी आहे. आणि कौतुक संचिताचे, मला माझ्या स्थितीवरती तुम्ही सोडा, मला बाकीचं काही सुद्धा नको. मग आता मात्र तुकोबा यांना परमात्मा विचारतोय, तुकोबा सगळं नको 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 म्हणताय, पण नेमकं तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा. मग उत्तर देताना महाराजांनी सांगितलं, देवा पैसा तर अजिबात नको, पण देता आलं तर एक द्या अभंगाचं पहिल्याचे. नाही तुझं काय मागत संपत्ती, 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 नाही तुझं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबराय आपल्याला सांगतात, देवा बाकी काही देऊ नको, पण एक दे, काय? आठवण चित्ती असू द्यावी, तुझ्या चित्तामध्ये माझ्या आठवण, याच्यापेक्षा दुसरं काही देऊ नको. आता वारकरी इकडं पहा सगळेजण, आपल्याला लोक आठवणी ठेवत नाही असं नाही. अजून सांगतो तुम्हाला, पोरं चांगली असली तर आपलं वर्ष श्राद्ध नक्की करतात पोरं. बोलत नाही का तुम्ही? चांगली असते बरोबर की नाही बाबा? नाहीतर काही काही ठिकाणी आता परिस्थिती बदलली बाबा. काय कावळ्या सगळं ब्राह्मणाला धावा सुद्धा उगता देतात आता. एवढा सुद्धा वेळ नाही आई बापांसाठी. पण आता एक क्लिअर सांगते, ऐका इकडं बघा. तुकोबरायामध्ये कोण कोणाची आठवण ठेवतो बाबा? कोणी कोणाची आठवण ठेवायला आता तयार नाही. माता ऐका, प्रपंचामधली लोक आपली आठवण ठेवू शकत नाही. तुकोबा म्हणले, काय रे या संसारामध्ये असं काय आहे याचं आपण कौतुक केलं पाहिजे? या संसारामध्ये अशी कोणतीही गोष्ट आहे जी आपण बाबा अभिमानानं मिरवली पाहिजे? अशी कोणतीच गोष्ट नाही. सांगू अजून एक सोपं तुम्हाला, इकडं बघा सगळेजण. संसारामधला अनुभव बाबा हा जगाच्या कोणत्याही फायद्याचा नाही. संसारामधला इथं सांगितलेला एकाचा अनुभव दुसऱ्या माणसाला बाबा तो कामी येत नाही. अजून सांगेल मी तुम्हाला, ऐका. इथं तुम्ही कितीही जरी सायस केले, कितीही जरी श्रम केले, पण तरी सुद्धा त्यातनं निष्पन्न काही होत नाही. विठ्ठल एखाद्यानं बाबा 4 मजली इमारत बांधली. किती मजली? वाढवायची कीर्तनात किती पण करता येते? बोला पटकन. एखाद्यानं बाबा 4 मजली इमारत बांधली. आता इथं बसलेल्या प्रत्येकानं मला उत्तर द्या, त्याच्या इमारतीचा गावाला काही फायदा आहे का? बोला की पटकन. नाही ना. त्याच्या इमारतीचा त्याच्या नातेवाईकांना काही फायदा आहे का? नाही. म्हणजे त्याची इमारत ही फक्त त्याच्या पोरांसाठी फक्त फायद्याची, बाकी ती इमारत कोणाच्या फायद्याची नाही. म्हणजे इथं त्यानं किती जरी सांगत बसला, माझी अमुक अमुक प्रॉपर्टी, माझा अमुक अमुक घर, माझं दार, पण ते आमच्या फायद्याचं नाही. इथला अनुभव आम्हाला येत नाही. चला ऐका, इथं तुमचा अनुभव दुसऱ्याला सांगून त्याला त्याचा उपयोग होईल की नाही याची कोणतीही गॅरंटी नाही. कसं काय बरं? ऐका, एकाच्या लग्नाला 6 महिने पूर्ण झाले. वारकरी बाबा, एकाच्या लग्नाला 6 वर्ष पूर्ण झाले. दोघं जण एकमेकांना भेटले. आणि दादा, दोघं जण एकमेकांना भेटल्याच्या नंतर 6 महिने त्याच्या लग्नाला झाले होते ना बाबा. 6 वर्ष लग्न झालेल्या माणसानं त्याला विचारलं, का रे नवीन लग्न आहे? कसं काय? पुन्हा कुणाची नवीन लग्न झाली? कुणी आहे का कुणी असेल तर जरा माझ्याकडे पहा. ऐका, 6 महिने लग्नाला झाले, नवीन लग्न झालं. कसं काय रे? काय अनुभव आहे बाबा? त्यानं उत्तर देताना असं सांगितलं, अरे काय सांगायचं म्हटलं, लग्नाच्या अगोदर ती जशी माझ्याशी बोलत होती ना व्हॉट्सअपवरती, इंस्टावरती, तसं त्यातलं एकही गुण तिच्यामध्ये नाही असं तो बोलला. हा, अरे इतकं जाऊ दे, पण लग्न झालेल्या त्या दिवसापासून आजपर्यंत 6 महिने पूर्ण झाले, पण एकदाही ती माझ्याशी तोंड भरून कधी गोड बोलली नाही. मी कोणतीही गोष्ट करू दे, तिला माझी कोणतीच गोष्ट आवडत नाही. मी तिच्याकरता काही करायचा प्रयत्न करू दे, ती सतत माझ्यावरती आरडत राहते, बोलत राहते. बस 6 महिने झाले, इतका वैतागलोय तिला, इतका राग आलाय मला तिचा. मला आता असं वाटतं नसतं लग्न केलं.
बरं झालं असतं ना. ऐका इकडं बघा. आता मात्र ज्याला बाबा टेन्शन आलं कशाचं, मी 6 महिन्यामध्ये इतकं वैतागलोय, पण याच्या लग्नाला 6 वर्ष झालं, हा बिचारा तिला सांभाळतो कसा, हा प्रश्न बाबा याला पडला. यानं विचारलं का रे 6 महिने माझ्या लग्नाला झाले, 6 महिन्यात मी इतका वैतागलो, तुझ्या लग्नाला तर 6 वर्ष पूर्ण झाले, तू कसं काय बाबा तिला सांभाळतो, मॅनेज कसं करता तुम्ही, एखादा मंत्र असेल तर मला सांग. हा म्हणजे मी तरी तो घरामध्ये फॉर्म्युला यूज करेन. यांनी म्हटलं मंत्र साधा आहे, काही करायचं नाही, बायकोचं कौतुक करत राहा, पुढचं तुम्हाला माहित आहे. हा घरी गेला, बायकोचं कौतुक केलं, भाजी खायला सुरुवात केली, काय भाजी झाली, सुंदर भाजी झाली, काय भाकर झाली, चंद्राचा चाका, आणि मग हिनं जे बाबा बांगड्या मागं केल्या. 6 महिने कधी माझ्या भाजीचं कौतुक नाही, भाकरीचं कौतुक नाही, आणि आज शेजारणीकडनं आणली. चांगली झाली म्हणजे याचा अनुभव हिच्या कोणत्याही फायद्याचा नाही. इथं तुम्ही तुमचा अनुभव जगाला सांगू शकत नाही, त्याच्यामध्ये फसगत होण्याची शक्यता आहे. तुकोबारायांनी तर अगदी ठामपणे सांगितलं, संसाराच्या तापे नाही. संसाराच्या तापे कागा सासूरवाशी आपली इथं कोणतंही स्वाधीनता नाही. अजून सांगतो तुम्हाला, मुक्ताबाईचा बाबा घोडा भरून घ्या. मुक्ताबाई सांगते, उभा गले सासरी आता मला माहेरासी न्यावो, सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते हो. उभा गले सासरी आता मला माहेरासी न्यावो. प्रत्येक संतांचा अनुभव आहे काय, इथं कोणत्याही पद्धतीचं सुख नाही. इथं बाबा कौतुक करावं असं इथं काही सुद्धा नाही. मी बोलू तुमच्याशी, ज्ञानोबाला या बाबा वयाच्या 16व्या वर्षामध्ये मृत्यू लोक सोडायला तयार आहे. कितव्या वर्षामध्ये? 16व्या वर्षामध्ये. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना अरे 16 हे काय जाण्याचं वय का, वर्षाचं वय रे दादा, ऐकलं नाहीस का तू 16 वरीच? अरे ज्ञाना हे काय जाण्याचं वय का रे? मग ऐका इकडं बघा, ज्ञानोबारायांनी सांगितलं, दादा खरं सांगू का तुला, आई अरे किती वर्ष जर या मृत्यू लोकांमध्ये आपण राहत असतो ना, पण तरी सुद्धा अन्न वस्त्र काहीच होतं ते करून झालं. इकडं बघा सगळेजण, आपलं बाकी होतं. हा ऐका आपलं बाकी माता ऐका, काय केलं पाहिजे त्याच्याने आता कीर्तन सांगेल मी तुम्हाला. पहा त्यांचं करून झालं ना, म्हणून तर त्यांनी आपल्याला सांगितलं की आता आम्हाला कोणत्याही निरोपाची गरज लागत नाही, आता आम्हाला कशाची गरज लागत नाही. का देखिले तुमचे चरण निवांत राहिले मन, कासया तेजीन प्राण आप लागे माये. याही पेक्षा पुढे जाऊन सांगतात, देवा जगानं काही वाटोळं करायचं ना ते करू दे, नाही देऊ दे मला मधुकरी हरकत नाही, नाही माझ्या मुक्ताईला पाणी भरून देऊ दे हरकत नाही, नाही मला भांड भाजायला याकडे कापूर देऊ दे हरकत नाही. पण खरं सांगू का देवा, 5 दामाचा घोंगडा निशेन पुरले ते मोठ जेवीन गे बाये, कामारी 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 होऊन
या गोपाळाचे घर घेण घेवाये देवा. अरे वेळ पडली ना तर तुझ्या दारामध्ये पडून राहायची तयारी आहे. अजून सांगेल मी तुम्हाला, तुम्ही थोडं त्याच्याकरता देऊन पहा ना. काय जाऊन रोज रोज देवाकडे भीक मागायची, मला तर काही पटत नाही बाबा. काय बाबा त्याच्याकडे आपण मागत बसणार, आणि किती जरी मागत बसलो, किती जणांना गॅरंटी आहे पुढची सांभाळतील आपल्याला नीट म्हणून. करा बरं मोठं वर तुम्ही, करा करा, पुढच्यांची गॅरंटी नाही ना. ऐका, त्यांच्याकरता कमवून ठेवलं ते आहे ते बसून खातील, काही नाही कमवलं तर आहे ते विकून खातील. त्यांची चिंता तुम्ही करू नका. मग आता काय करायचं, तुकोबराय आहे आपल्याला सांगतात, एक करा. काय, अरे ही लोक काय आपल्याला आठवणीत ठेवते, पण तुम्ही त्यांच्या आठवणीमध्ये राहण्याचा प्रयत्न करा. आठवण चित्ती असू द्यावी. परमात्म्याला बाबा आपल्याला आठवलं पाहिजे. का आठवलं पाहिजे त्याचंही कारण तुम्हाला सांगते. ऐका, तुम्ही थोडं दिलं ना बाबा त्याला, तर तो कशा करता कसा येईल हे आपण सुद्धा सांगू शकत नाही. सोपं सांगतो, चिंधी करता कुणी यावं का? चिंधी करता वारकरी बाबा बोला की पटकन माझ्याशी. चिंधी करता महिला वर्ग काय होते तुमचं? चिंधी व्हेरी कॉमन पॉइंट हा, पण खरं सांगते तुम्हाला. पण त्याच्या करता सुद्धा परमात्मा बाबा लगेच येतो. कसा काय? बर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण. काळजाची चिंधी फाडून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी ऋण. वारकरी बाबा, एका चिंधी करता जर तो इतकं काही देतोय, विचार करा भक्ती करता काय काय देईल. विठ्ठल सततम कीर्तयन्तो मां यतं सच्चिद्रव्रता नमस्तस्यन्तो मां भक्त्यानित्ययुक्ता उपासते. काही करू नका बाबा, चला या ठिकाणी फक्त परमात्म्याच्या अंतःकरणामध्ये आपली जागा तयार करायचा प्रयत्न करूया. मग आता ही जागा कशाने तयार होणार, तर आपापल्या असलेल्या केलेल्या कर्माने तयार होणार आहे. तुकोबराय या म्हणतात, देवा आई बाकीचं सगळं जाऊ दे, मी माझा बाबा या ठिकाणी सातबारा तुझ्या समोर ठेवला. ऐका, सगळ्यात सातबार आहे आपला सुद्धा आहे नाही असं नाही, पण ऐका ज्ञानोबा सातबारा इतका मोठा होता की वैकुंठ भुवनी घर केले. कळलं का तुम्हाला?
टेन्शन मध्ये दिसतंय तुम्ही. भूक लागली ना? चला चला, हे जरा जड चाललंय ना. हा ऐका ऐका, मी काय म्हणते पहा बाबा. तसे बाकीच्या गप्पा येतात मला, पण आता चला माझा वेळ संपला, म्हणजे जेमतेम माझं कीर्तन आटपायची वेळ आलेली आहे. पण आता ऐका, मी काय म्हणते पहा, उरलेल्या आयुष्यामध्ये बघा परमात्म्यानं आपल्याला आठवणीमध्ये ठेवलं पाहिजे. काय म्हणते बाबा तुम्ही? ठेवलंच पाहिजे आठवणीमध्ये. का? त्याचं कारण पहा, इकडे सांगते मी तुम्हाला. मी मगाशी प्रमाण बोलले की तेथे कुणी सोडविना एका सद्गुरू वाचवणी. ज्या वेळेला काहीच नाही ना, त्यावेळेला परमात्मा आपल्या बरोबर राहणार हे निश्चित आहे. तुम्ही एक पाऊल त्याच्याकडे चालत जा, तो हजारो पावलं तुमच्या करता चालत येईल. मातंग ऋषीच्या आश्रमातल्या बाबा त्या असलेल्या शबरीला विचारलं तर शबरी म्हणते काही नाही, तू येऊ दे बस, बाकी मला काही नको. काय येऊ दे? काय करणार आहे? सुदाम्याला सोन्याची नगरी दिली, तुला काही महाल पाहिजे का? ती म्हटली मला तुझा महालही नको देवा, काहीच नको. का नको? का? कारण तू जे देणार आहे ते भौतिक सुखाला पात्र आहे, आणि जे भौतिक सुख आहे ते मला नको आहे. का? ते वर नेता येत नाही. त्यापेक्षा योगी जपी तपी संन्याशी यांना दुर्लभ असणारा परमात्मा तू योगी यांच्या यारी ध्याता नतुड असे, पण तो आम्हापाशी मागे पुढे योगी या दुर्लभ तो मी आधी केला साजरी. पाहता पाहता मना न पुरे धनी. अरे तू पाहिलं, माझून मला काय पाहिजे? एकदा देवा तू दिसला ना, तर मग मात्र कोणतीही इच्छा आता शिल्लक राहत नाही. आणि म्हणून देवा फक्त एकच सांगणार आहे, ते म्हणजे आठवण चित्ती असू